शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार. आजचा हा शासन निर्णय राज्यातल्या संस्थाचालक आणि मुख्याध्यापक यांच्यासाठी जेवढा महत्त्वाचा आहे, तेवढाच तो शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी, डी-एड, बी-एड विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या प्रत्येकासाठीच अत्यंत महत्त्वाचा असा आहे. महाराष्ट्र शासनाने 24 जुलै 2024 रोजी एक अत्यंत महत्त्वाचे असे शुद्धीपत्रक हे जाहीर केले आहे. या शुद्धीपत्रकामुळे शिक्षक भरतीतील काही महत्त्वाच्या अटीबाबत स्पष्टता ही करण्यात आलेली आहे. विशेषतः इंग्रजी विषयाच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेसंदर्भातील नियम, विविध माध्यमातील उमेदवारांची पात्रता आणि जाहिरात प्रसिद्ध करताना कोणत्या बाबींची काळजी घ्यावी याबाबत शासनाने नेमके काय सांगितलेले आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून साध्या सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. या शुद्धीपत्रकाचा फायदा नेमका कोणाला होणार आहे, कोणत्या उमेदवारांसाठी ही स्पष्टता महत्त्वाची ठरणार आहे, भरती प्रक्रियेत याचा नेमका काय परिणाम होणार आहे, या पत्रातील प्रत्येक मुद्द्याचा नेमका अर्थ काय आहे, या सर्व प्रश्नांची अचूक आणि अधिकृत माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही शिक्षक असाल, मुख्याध्यापक असाल, संस्थाचालक असाल किंवा शिक्षक भरतीची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त असा आहे. आपल्या मित्रांपर्यंत, शिक्षक बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचावी म्हणून या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आता आपण पाहूया शासनाच्या या महत्त्वाच्या शुद्धीपत्रकात नेमके काय नमूद करण्यात आलेले आहे. शालेय शिक्षण विभागाचा हे 24 जुलै 2024 महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे. यात काय म्हटलं ते आपण जाणून घेऊया. उपरोक्त संदर्भाधीन शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 1 येथील तक्त्यातील अनुक्रमांक 4च्या समोरील लागू करावयाची सुधारित तरतूद या स्तंभांतर्गत विहित तरतुदीऐवजी या ठिकाणी आपल्याला संदर्भ दिसतो आहे तो 20/1/2024 शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयाच्या संदर्भातला. त्या अनुषंगाने या ठिकाणी काय म्हटलं ते आता आपण जाणून घेऊया. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार प्राथमिक शिक्षकांकरिता इयत्ता 1 ते इयत्ता 8वी शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक RTE 2010/प्रक्र 572/1 दिनांक 13 फेब्रुवारी 2013 मधील तरतुदीनुसारच सेमी इंग्रजी अध्यापन शिक्षण पद्धती अवलंबिणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य राहील. इयत्ता 1 ते 5वी, इयत्ता 6वी ते 8वी व इयत्ता 9वी 10वी या गटांसाठी त्या माध्यमांच्या सेमी इंग्रजी वर्गांकरिता शिक्षक उपलब्ध करून देताना व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमांसह त्या शाळांचे माध्यम जसे की मराठी, हिंदी, उर्दू, कन्नड इत्यादी विचारात घेऊन उमेदवारांनी शालांत परीक्षा ज्या माध्यमातून उत्तीर्ण केली आहे ते माध्यम अथवा शालांत परीक्षा जी द्वितीय भाषा विषय घेऊन उत्तीर्ण केली आहे त्या माध्यमांच्या शाळेसाठी त्याची उमेदवारी विचारात घेण्यात यावी. इयत्ता 1 ते 5वी या गटासाठी सेमी इंग्रजी विषयांकरिता व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण करण्याची अर्हता निश्चित करण्यात आली आहे. त्या सामाजिक प्रवर्गासाठी असे उमेदवार उपलब्ध न झाल्यास अशा रिक्त राहणाऱ्या पदांसाठी नव्याने जाहिराती देऊन या उमेदवारांसह ज्या उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण केली नाही मात्र 12वी विज्ञान,
किंवा BA MA इंग्रजी किंवा BSc MSc अशी अर्हता धारण केली आहे अशा उमेदवारांना पात्र समजण्यास मुभा देण्यात येत आहे असे वाचावे. सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून आपण ते संकेतांकाच्या साहाय्यानं पाहू शकता. महाराष्ट्र शासनाचं संकेतस्थळ आणि संकेतांक आपल्याला या स्क्रीनवर दिसतो आहे. शालेय शिक्षण विभागाचं हे एक महत्त्वाचं असं शुद्धीपत्रक आहे. शिक्षक भरतीच्या अनुषंगाने हे शालेय शिक्षण विभागाचं शुद्धीपत्रक शिक्षकांसाठी, मुख्याध्यापकांसाठी आणि विशेषतः संस्था चालकांसाठी सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. सदर शुद्धीपत्रक आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.